35,000 रुपये भरल्यावर बार्टी ते पैसे कसे वापस करणार हे विद्यार्थ्यास समजावताना बीएस एज्युकेशनचे अधिकारी। त्याच्यानंतर याल तेव्हा तुम्हाला याचं मिळेल बेनिफिट। ओके, समजलं का? बरं, असं जर एक लक्षात घ्या, माझ्याकडे ऍडमिशन केलं आता। हां हां 35,000 रुपीज फीस आहे। अच्छा, तुमची 35,000 फीस आहे का? तुम्ही ऍडमिशन केलं, फीस पे केली, क्लिअर आहे इथपर्यंत? हो। आता बार्टीचा फॉर्म आला नंतर 1-2 महिन्यानंतर। ओके, म्हणजे आम्ही आधी 35,000 देऊन ऍडमिशन घ्यायची, त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर बार्टीचा फॉर्म घेऊ शकतो। हा, जेव्हा पण आला तुम्हाला आम्ही सांगतो की हा फॉर्म बेनिफिट घ्यायचा तुम्हाला मिळू शकेल। अच्छा, आणि त्याचे पैसे बार्टीकडनं येतील, फीस रिफंड नाही करणार। समजलं ना? अच्छा, फीस रिफंड नाही करणार, पण त्यातनं सुरुवातीला जर असं मायनस एक लक्षात घ्या तुम्ही, मला ते हां हां हे गव्हर्नमेंटचं स्कीम आहे बार्टीचं। प्रत्येक विद्यार्थ्याकडून 35,000 रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून 40,000 रुपये याप्रमाणे बीएस एज्युकेशन सीताबर्डी नागपूर या संस्थेद्वारे हजारो विद्यार्थ्यांकडून अनाधिकृत वसुली। यावेळेस जवळपास आपण 600 मुलांना आपण स्कॉलरशिप मिळवलेली आहे। किती? 600 एससी कॅटेगरी, एसटी 450 मुलं आहेत। एसटी किती आहे? 450 TRTIच्या माध्यमातून, बार्टी एससी कॅन्डिडेटला बार्टीच्या माध्यमातून, प्लस ओबीसी जे आहेत आता 20 तारखेपासून यांचं चालू होईल। ठीक आहे, तो आकडा यायचाच आहे, तो 1000च्या वर राहील, कारण ओबीसी समाज सर्वात मोठा समाज होतो आहे, बरोबर? त्यामुळे तो 1000च्या वर राहील। म्हणजे एक हे गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्कॉलरशिप। संपूर्ण माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा। महाराष्ट्र बार्टी बँकिंग